सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. स्टोरीला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. चला तर मग सुरू करूया आपल्या स्टोरीला. प्रणय पिपासू बायको. मग आता मंजू आणि विजय लग्नावरून घरी आले आणि तिला लहर आली त्याचा किस घेण्याची आणि रस्त्यातच कहर करत दोघांनी एकमेकांना किस केला. आणि दोघांनीही एकमेकांना अशीच सवय लावून ठेवली होती. एकमेकांचे फिजिकली खूप लाड करायचे दोघे. कधीच नकार ऐकायला येत नव्हता दोघांकडून. पण हल्ली ना विजयराव जरा जास्तच भाव खायचे. गरमी होती ना, त्याला फार गरम व्हायचं आणि तिला जवळ येऊ देतच नव्हता. कारण ती उष्ण रक्ती होती. तिचं बॉडी टेम्परेचर नेहमी हाय असायचं आणि ती कायम हॉट असायची. आणि तो कायम डोक्यानं गरम पण शरीरानं थंड असायचा. आणि रात्री झोपताना त्याचं शरीर थंड वाटायचं, एकदम शीतल. म्हणून मंजू त्याला चिकटायला जायची आणि हा बाबा तिला दूर हो म्हणायचा आणि मंजूला फार वाईट वाटायचं. संध्याकाळी ती त्याला म्हणाली, जानू खूप कंटाळा आलाय, थोडीशी मालिश करून द्या ना. आणि तो म्हणाला, मंजू मलासुद्धा कंटाळा आलाय गाडी चालवून त्यामुळे आज काहीही नाही, गुपचूप झोप. ती म्हणाली, अहो फक्त चेपून द्या, बाकी काही अपेक्षा नाही माझी. तो म्हणाला, नको, हात लावला की काहीतरी होतं, पुढं आणखीन काहीतरी करू वाटतं, त्यापेक्षा दूर दूर असलेलं बरं. आणि तिला फार वाईट वाटलं आणि ती म्हणाली, मेला आमचं लक्षणच खोटं. कधी एखादी इच्छा मनापासून बाळगली आणि मी यांची घंटा वाजवायची सोडून यांनी सतत नकार घंटा वाजवायची, तुम्हाला बायको सांभाळणं होत नाही तर करता कशाला हो. त्यानं तिच्याकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाला, 19 वर्ष झाली लग्नाला, तुला काही मिळालंच नाही का गं? ती म्हणाली, मिळाली ना, 2 पोरं मिळाली आणि 3 देवाच्या घरी गेली. आणि तो म्हणाला, नालायक आहेस तू, त्या व्यतिरिक्त तुला काही मिळालं नसतं तर माझ्यासोबत राहिली असतीस का, गेली असतीस सोडून. आणि आता मंजू आपली अल्लडपणात सहजच बोलायला गेली आणि या माणसानं घेतला की वेगळाच अर्थ काढून. आणि ती लाजत हसून म्हणाली, जानू येऊ दे ना जवळ, असं म्हणून त्याच्या ओठांवर ओठ टेकवायला गेली तशी त्यानं तिच्या खांद्याला पकडून मागं ढकलली आणि म्हणाला, आता नाही, आता मुदत संपली, आता उद्या बघू. आणि झालं असं त्यानं शटर लावून घेतल्यासारखं शटर डाऊन केलं आणि मंजू वैतागली आणि पुन्हा त्याला म्हणाली, तुम्ही माझं ऐकतच नाही हो, माझी इच्छा पूर्ण करा. तो म्हणाला, तुझी अशी एकही इच्छा नाही जी मी पूर्ण केलेली नाही, फक्त चांद सूर्य आणून सोडलंय तेवढंच, कारण तूच अजून मागितलं नाही. मंजू म्हणाली, कारण मला कळतं आपला नवरा काय आणू शकतो, त्याची जी कॅपॅसिटी आहे ना तितकंच मी मागते. चंद्र सूर्य आणायला गेला आणि परत आलाच नाही तर. आणि नेहमी अंतरून पाहून पाय पसरते मी, म्हणून तिनं आता पाय पसरला आणि त्याच्या अंगावर टाकला आणि त्यानं पुन्हा एकदा असं पचपचपच केलं आणि नको ग नको नको असं म्हणून पाय बाजूला फेकला. आणि ती उठली आणि त्याच्या तोंडातच तोंड घातलं आणि ओठ चावायला लागली. आणि आता सॉरी नाही म्हणाली आधी, पण मनात असतं, पण कंटाळा करायचा. आणि हळूहळू तोही तिला घुलला की आणि तिच्या शरीराभोवती मिठी मारली. आणि आता काय सुरुवात झाली हवी तशी मंजूला आणि शेवट होणार होता विजयला हवा तसा. झोपूनच दोघं फार फार रोमॅन्टिक झाले आणि शेवटी तिच्यावर प्रणयाचा वर्षाव केला. आणि हसून कपडे घालताना म्हणाला, मंजू आज फार मनापासून तू माझी विनवणी केलीस बरं का, आज तू सक्सेस झाली. आणि ती हसून म्हणाली, हल्ली तुमची भीतीच वाटते, अंगावर हात टाकायचा म्हटलं तरी किती हिडीसपिडीस करता. तो म्हणाला, बरं ठीक आहे, आता लांब सरकून झोप, असं म्हणून तिला बाजूला सरकून झोपली. इतक्यात लहान मुलानं त्याला मिठी मारली आणि तिनंही हसून त्याच्या अंगावर हातपाय टाकला दोघांनी दोन्हीकडून आणि त्याला चांगलाच दामटला. आणि तो डोक्यावर हात मारून म्हणाला, बापरे काय माझी अवस्था. आणि मंजू हसून म्हणाली, सगळे तुमच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत, चिडायचं नाही. मग दुसऱ्या दिवशी आफ्टर स्कूल दोघेही एका ओळखीच्या ठिकाणी गेले, त्यांना जेवायला बोलवलं होतं म्हणून. मग तिथं एक आजीबाई होत्या आणि त्या त्यांची कहाणी सांगत होत्या. नेहमीप्रमाणेच आजीबाईंसोबत मंजूबाईचं जमलं आणि दोघींच्या गप्पा रंगल्या. मग आता तिची ओटी भरली आणि तिनं आजींना नमस्कार केला आणि नेहमीप्रमाणे विजयलासुद्धा नमस्कार केला. आणि आजीबाई म्हणाल्या, सुनेला बघा बघा असे संस्कार पाहिजेत, नवऱ्यालासुद्धा 4 चौघात मान देता आला पाहिजे. आणि विजय म्हणाला, बरं का आजी, तुम्हाला वाटेल की माझी बायको फक्त बाहेरच अशी करते की काय, पण अजिबात नाही हो, ती नेहमी माझ्या पाया पडते आणि माझ्या टांगा खेचण्याचं काम करते आणि माझाच टांगा पलटी करते, मलाच कळत नाही. असं म्हणून तो हसला आणि सगळेच हसले. आणि आता पुन्हा घरून मंजूच्या सासूचा फोन आला
आणि ती मनीषा अजयजवळ विजय मंजूला खूप शिव्या देते असं ती सांगायला लागली. आणि मंजू विजयला म्हणाली, शांत राहा, हा आपल्या परीक्षेचा काळ आहे असं समजा. सध्या आपला आता प्रगतीचा काळ सुरू आहे, आपली मुलं शिकत आहेत. त्या बाईनं तिच्या मुलांची काहीच प्रगती केली नाही, नुसती उतली मातली. आपण मात्र तसं करायचं नाही. तिचा तोच हेतू आहे की आपण तिच्या नादी लागावं, पण तिला काहीच काम नाही. आपल्याला मात्र काम आहे ना, आपण आपल्या कामात रमूया. ती शिव्या देण्यात रमेल आणि तिची पापं वाढवून घेईल. विनाशकालय विपरीत बुद्धी मी म्हणतात ते काही खोटं नाही. आणि आजकाल कलियुग खूप वाढलं आहे. तिलासुद्धा तिची शिक्षा मिळेल. त्यामुळे नाराज होऊ नका. आपल्यावर जेव्हा कोणी जळतं ना, तेव्हा समजायचं की आपण प्रगती करतोय आणि आपली प्रगती अशी आहे जी इतरांच्या डोळ्यात खुपते. असं म्हणून तिनं त्याला शांत केला आणि म्हणाली, जेव्हा लोक आपल्यावर जळतात ना, तेव्हा चिडून त्यांना साथ द्यायची नसते. शांत राहून त्यांचा विरोध करायचा, नाहीतर आपणच आपल्या विनाशाला कारणीभूत ठरतो. असा मोलाचा सल्ला मंजूनं त्याला दिला. आणि आता बघता बघता 1 मे आला. रिझल्ट लागला. लहान मुलाचा पण रिझल्ट लागला. त्याला चांगले गुण होते. त्यामध्ये त्याची प्रगतीसुद्धा चांगली लिहिली होती. खेळात हुशार, गणितात हुशार, पाडेपाठ करतो अशा वर्णनात्मक नोंदी होत्या. आणि आता त्या मुलानं बापाला कौतुकानं दाखवलं आणि म्हणाला, बाबा बघा. आणि विजय म्हणाला, खोटं बोलणे, आई बाबांना उलट उत्तर देणे असा गुण नाही लिहिला करे यात, तुझ्यात तर तसले पण गुण आहेत. आणि त्या मुलानं हातपाय आपटल्याने गेला रागारागात निघून. आणि मंजू म्हणाली, काही गरज आहे का त्याची टांग खेचायची, मुलांना तरी सोडत जा ना. असं म्हणून ती आपली खाली बसली, फरशी पुसायला लागली. आणि चावट विजयरावांनी तिच्या मागे अंगठा लावला, हळूच डेंगणं लावल्यासारखा. तशी तिच्या अंगावर शहारा आला आणि ती हसून उठली आणि त्याला हात उगारून म्हणाली, आता एक फटका देईन. आणि तो हसून म्हणाला, मग मी तुला खूप खूप चेचीन, त्याचं काय. आणि मंजू म्हणाली, वेडा माणूस. आणि गेली तिचं काम संपवून किचनमध्ये. आणि पुन्हा स्वारी पाठीमागून आली आणि तिच्या छातीला टच कर, पाठीला टच कर, बॅकला टच कर असा वात्रटपणा सुरू झाला. आणि ती म्हणाली, मग आता मी काष्टा फेडून चेष्टा करीन ना. जानू, किती दिवस झाले चुटका नाही मारला, चला की बेडरूममध्ये चुटका मारू. असं म्हणून तिनं त्याला डोळा मारला. आणि झालं, लगेच आलं छोटं, चिकटलं आणि म्हणाला, काय करणार आहात मला पण सांगा. आणि ती म्हणाली, काय नाही, जा तिकडे. आणि विजयला म्हणाली, त्याला क्लासला सोडायला जा आणि तुम्ही घरी या. आणि तो म्हणाला, नाही बाबा, मला भीती वाटते, आई मारल. आणि ती हसून त्याला दम देऊन म्हणाली, गुपचूप घरी या, आज माझा मूड आहे, आजपासून सुट्टी लागली ना आणि मला सुट्टीची सुरुवात अशीच मस्त दिवसा करून करायची आहे. आणि तो म्हणाला, नाही गं, मला खूप कामं आहेत, मी त्याला घेऊनच परत येणार. आणि तिनं त्याच्यावर दात ओठ खाल्ले आणि म्हणाली, नालाई कुठले, घ्या पोरगं कडेवर आणि फिरा. मग तोही गेला, मुलाला सोडलं क्लासवर. 2 तास तिकडंच थांबला काम करत. संध्याकाळी जेवण करून तो बसला काम करत. मंजू झोप लागली म्हणून बेडवर पडली आणि त्याला म्हणाली, जानू या ना झोपायला. तो म्हणाला, तू पड, मला थोडं काम आहे. ती म्हणाली, मला झोप आली तर. तो म्हणाला, मग मी तुला डिस्टर्ब नाही करणार. आणि ती वैतागून म्हणाली, अहो, उलट मला डिस्टर्ब करा, चालेल मला, तुम्ही रोमॅन्टिक त्रास दिलेला, पण हल्ली तुम्ही पण मी झोपलो की झोपता, असं का करता हो. मला थेट सकाळीच जाग येते आणि रात्र कशी निघून गेली तेच कळत नाही. इतके थकलेलो असतो आपण. यावर्षी शाळेनंसुद्धा खूप खूप दमवलं बाबा. आणि अख्खी सुट्टी वाया गेली जनगणनेत. असं बोलत बोलत ती झोपली. आणि त्यानं ती झोपल्यावर तिच्या डोक्याखाली उशी ठेवली, उलट अर्ध पांघरून टाकला अंगावर आणि बाजूला जाऊन झोपला. आणि सकाळी उठल्यावर तिच्या लक्षात आलं की काहीच झालं नाही रात्री दोघात. आणि ती वैतागली आणि म्हणाली, अशीच रात्र वाया गेली. अशा किती रात्री वाया गेल्या कळलं का तुम्हाला. एकतर तुम्ही व्हायला लागले म्हातारे. आणि त्याला राग आला आणि म्हणाला, तुझ्या आईच्या गावात तुला तरणी लागून गेली का गं, तुझे पण केस पिकले की. आज ना तुला दाखवतोच मज्जा, असं तो म्हणाला. आणि आज रात्री खूप मज्जा येणार म्हणून मंजू खुश झाली. आणि कशाचं काय, नेमकं झोपताना तिला पाळी आली आणि तिचं तर डोकंच फिरलं. पण जाऊ द्या, 1 तारखेला पाळी आली आणि ॲनिव्हर्सरीला ती फ्री होणार म्हणून खुश झाली. आणि ॲनिव्हर्सरी आता धूमधडाक्यात साजरी करायची. 6-7 दिवसाच्या गॅपनंतर तोही तापलेला असणार आणि तीही. मग काय मज्जाच मज्जा. मग दुसऱ्या दिवशी तो बाहेर निघाला. आता काय रोजच्या सारखं मंजू त्याच्यासोबत बाहेर पडणार नव्हती. 1.5 महिना तरी ती सुखी होती. आणि हा माणूस सारखा आत बाहेर बाळंतपणीसारखा करत होता. टोपी विसरली, चावी विसरली, फडकं विसरलं, चष्मा विसर, मोबाईल विसर, सारखा आतबाहेर करत होता. तिनं असा दरवाजा लावला की लगेच टकटक वाजवायचा आणि ती वैतागून गेली.
आणि म्हणाली, बायको रोज आठवण करून देते ना, आणि ती नसती तर तुमचं काय झालं असतं? आणि तो म्हणाला, मग मी बाहेरची किती कामं करतो, त्याचं काय? नवरा नसलेल्या बायकांना विचार, त्यांचे हाल कुत्रा खात नाही. आणि ती आपली गप्पच बसली, कारण यांचंही पुरुषी मूळव्याध सतत दुखायचं. मग काही वेळानं तो खाली आला आणि तिला फोन करून म्हणाला, बाळाला खाली पाठव, एक फडकं ओलं कर आणि त्याच्याजवळ दे. आता बाळ उठलं नव्हतं, ते तर झोपलं होतं, आणि ती त्याला फोन करून सांगत होती की तो झोपलाय आणि म्हणून फोन करत होती. तर या माणसानं फोन घेतला नाही. शेवटी मंजूला पोट दुखत होतं पिरियडमुळं, तरी खाली जावं लागलं. आणि ती म्हणाली, फोन का नाही घेतला? आणि तो फारच मस्तीत म्हणाला, काय गरज आहे तुझं फोन घ्यायची? हे, आपण कुणाचा पण फोन उचलत नाही. जा आता फडकं घेऊन ये ओलं करून. आणि आता टिट फॉर टॅट करत तीही म्हणाली, हे काय गरज आहे तुमचं काम करण्याची, मी पुन्हा खाली येणारच नाही. आणि तो आता काहीच बोलू शकला नाही, झक मारत तिच्या मागे मागे आला. इतके जिने चढून पुन्हा खाली गेला. आणि मग 5 तारखेला मंजूला 5 दिवस झाले आणि ती झोपली लवकर. आणि सकाळी उठून तिनं नेहमीप्रमाणे तिचा मोबाईल बघितला, तर त्यानं तिला पाठवलेला ॲनिव्हर्सरीचा तिच्या कौतुकाचा एक मेसेज तिनं वाचला. आणि तो आहे बरं का, आहे तसा समोर दिलाय. तर त्यानं लिहिलं होतं, मंजू, माझ्या जीवनातील सर्वात मोठा आधार तू आहेस. संसाराच्या प्रत्येक टप्प्यावर तू मला खूप साथ दिली आहेस. सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी तू माझ्यासोबत ठामपणे उभी राहिली आहे. तुझा स्वभाव अतिशय चांगला, समजूतदार आणि प्रेमळ आहे. तू खूप कष्टाळू आहेस. घरातील सगळ्या जबाबदाऱ्या तू मनापासून पार पाडते. कोणतेही काम असो, तू ते पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करते. तुझ्या मेहनतीमुळे, संयमामुळे आपला संसार सुखी आणि समाधानकारक झाला आहे. तुझी प्रामाणिकता आणि साधेपणा हे तुझे सर्वात मोठे गुण आहेत. तू नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारते आणि प्रत्येक गोष्टीत स्पष्टता ठेवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझं रोखठोक आणि चोख बोलणं मला खूप आवडतं. तू रागीट कमी पण समजूतदार जास्त आहेस असं मला वाटतं, कारण तू तुझा राग पटकन आवरून घेते सुद्धा. याचा अर्थ तो राग तू नाईलाजाने आणतेस, समोरच्याला जागा दाखवून देण्यासाठी आणि वठणीवर आणून सरळ करण्यासाठी. तुझ्या या गुणांमुळे ना मला तू खूप आवडतेस, पण नेहमी तुझ्याकडून प्रेरणा मिळते. अशी समजूतदार, कष्टाळू, प्रामाणिक जीवनसाथी मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. तुझ्यामुळेच माझं आयुष्य अधिक सुंदर आहे आणि अर्थपूर्ण झालं आहे. माझी दुर्गा, माझी लक्ष्मी आणि माझी सरस्वती. बायको, तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असले सगळे इमोजी पाठवले होते त्यानं. आणि हे वाचून ती खूप खुश झाली. तो शेजारीच झोपलेला होता आणि त्याच्या अंगावर पडून त्याला किस केला आणि म्हणाली, हॅपी ॲनिव्हर्सरी जानू. आणि जानू रात्री कधीपर्यंत जागलं होतं कुणास ठाऊक, डोळा पण उघडत नव्हता माणसाचा. आणि मग तिनं त्याच्या स्टेटसला सुद्धा बघितलं आणि कोकणमधले किती हॉट हॉट फोटो त्यानं ठेवले होते स्टेटसला. बाप रे, ब्लॅक कपड्यातली मंजू आणि तो मिठी मारून तिला बसलेला. त्याला ना लाजच वाटत नव्हती. आणि छान छान गाणी पण लावली होती, हम बने तुम बने एक दूजे के लिए. आणि मग तीही उठली आणि किचन पुढे गेली. आणि मग तो पाठीमागून उठून आला आणि तिला मिठी मारून म्हणाला, हॅपी ॲनिव्हर्सरी बायको. आणि आता तिला जायचं होतं ट्रेनिंगला जनगणनेच्या. मग तिनं स्वयंपाकाला सुरुवात केली. इतक्यात त्याच्या रॉयल ग्रुपमधून एका रॉयल लेडीजचा फोन आला आणि ती म्हणाली, दोघांनाही ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि किती वर्ष झाले एकमेकांना सहन करताय? आणि मंजू हसायला लागली आणि म्हणाली, 19 वर्ष. आणि त्या म्हणाल्या, तुमच्या नवऱ्याचं स्टेटस बघून असं वाटतं की आत्ताच लग्न झालं आहे तुमचं, सारखा मिठीतच घेऊन बसलेला असतो ना. ती हसली आणि मग त्या म्हणाल्या, दोघंही नाश्ता करायला या. आणि मंजू म्हणाली, ठीक आहे. आणि मग त्याच्या गळ्यात हात टाकले तिनं. किचनमध्येच किसिंग सीन झाला. आणि ती म्हणाली, जानू, असले फोटो टाकायची काय गरज होती, सगळी चिडवायला लागले ना तुम्हाला देखील. आणि तो म्हणाला, मंजू, खरंच नवीन लग्न झाल्यावर असं वाटायचं की तुला सोडूच नाही, स्वतःच मिठीमध्ये घेऊन बसावं. ती म्हणाली, फक्त तुमचंच नाही, सगळ्यांचं असंच असतं, घरोघरी मातीच्या चुली. तो म्हणाला, मग मी काय दुसऱ्याचं बोलतोय का, मी माझंच बोलणार ना. इतरांनी बायको मिठीत घेऊ दे किंवा खिशात ठेवू दे, मला काय करायचं आहे. आणि मग दोघेही तयार झाले आणि तिनं त्याला बोलवलं आणि दोघांना देवाला वाकून नमस्कार केला. मग ती कपडे धुवून आली. बाथरूममधून बाहेर निघताना तो तिला म्हणाला, दूध झाकलं का. आता दूध उघडं होतं. ती पळत पळत गेली, दूध झाकलं. दोघेही गाडीवर बसले आणि निघाले नाश्ता करायला तिकडे. आणि ती त्याला इतकी चिपकून बसली आणि तो म्हणाला, मंजू, आता बोकांडी बसशील का. आणि ती हसून म्हणाली, आज फिर तुम पे प्यार आया है जानू. अशी समोरून बसू का हो तुमच्याकडे तोड करून. तो म्हणाला, म्हणजे पोलीस काठी घेऊन मागे लागेल.
आता ती हसली. मग जाता जाताच मॅडमसाठी सरांनी गजरे घेतले आणि आत्ता कुठे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनला सुरुवात झाली. आणि तो तिला पुन्हा गाडीवर बसून म्हणाला, नीट लक्ष द्यायचं नाही, घरात जरा लक्ष द्यावं, बाईची जात म्हणून असं करावं तसं करावं, दुधाकडे लक्ष द्या, गॅसकडे लक्ष द्या. आणि नेहमीप्रमाणे त्याची वटवट सुरू झाली. आणि मंजू म्हणाली, ठीक आहे, आजच्या दिवशीसुद्धा तुम्ही माझा क्लास घेणार ना, मग माझी इतर कामं मी बंद करते, कामाला बाई लावते. आणि नाहीतर प्रत्येकजण आपलं आपलं काम करा, म्हणजे कॉमनची कामं मी करते. अहो, तुम्हाला जरा काहीतरी वाटलं पाहिजे. किती कामं सांगाल मला? बायको नसल्यावर तुम्हाला पण कळेल कसं असतं ते. आणि झालं. ॲनिव्हर्सरी दिवशीच ही टॉम अँड जेरी भांडायला लागली. कोणच मागं हटना. ती म्हणायची, तुम्ही माझी कामं करून बघा, मग तुम्हाला कळेल. आणि तो म्हणायचा, मला बाहेरून फिरून फिरून प्रत्येक गोष्ट गोळा करावी लागते, तेवढं तू करून बघ, मग कळेल. ती म्हणाली, 19 वर्ष कशी तुमच्यासोबत काढली कुणास ठाऊक. तो म्हणाला, मलाही कळलं नाही. इतका तू माझा जीव खाल्ला आणि मी बधीर झालो आणि त्या बधीरतेतच इतकी वर्ष काढली. ती म्हणाली, माकड आहात एक नंबरचे तुम्ही. बायको इतकी चांगली मिळाली आहे की कधी कुठला हट्ट करत नाही. तो म्हणाला, मी तुला मागण्याआधीच सगळं आणून देतो, मग कशाला हट्ट करशील. ती म्हणाली, मी इतर छंद जोपासतच नाही. दुसऱ्यांच्या बायका बघा कशा नवऱ्याला न विचारता पुढारपण करतात, हॉटेलिंग, पिक्चर, फिरणं. आणि मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून करते, मनानं काही करत नाही, कुठं जात नाही, येत नाही. आणि तो म्हणाला, असल्या बायका आपल्याजवळ टिकल्याच नसत्या, जे चांगलं असतं तेच माझ्याजवळ टिकतं. ती म्हणाली, म्हणजे मी चांगली आहे हे तुम्ही मान्य करा. तो म्हणाला, चांगले आहे नाही, कोण म्हणतात, मी तुला सरळ करून वागवली. आणि बाई 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 बाई, आता कशाचं काय, थोड्याफार प्रमाणात प्रत्येक नवरा बायकोचं असंच असतं, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. आणि मंजू चिडली आणि त्याला मिठी मारून बसलेली मागं सरकली आणि रुसली आणि म्हणाली, सोडा मला, जा तिकडे, मी नाही जा. असं तिचं सुरू झालं. आणि तो मला, झाली काशी, जरा काय झालं की सोडा मला. सोडायला केली गं, चल चिटकून बस. पण ती ऐकेच ना. मग तो म्हणाला, एडी रंभा, असं म्हणून तिचा हात घेतला आणि मांडीवर ठेवला. ती म्हणाली, दोन्ही हातानं गाडी पकडा. तो म्हणाला, मग तू इथून हात हलवू नकोस, तर गाडी पकडीन. आता गाडी नाही तर गाडी देईन सोडून आणि तुलाच मिठी मारून बसेल. आणि ती लागली हसायला. त्याच्यावर जास्त काळ चिडून राहणं नाही जमत तिला. आणि मग पुन्हा मिठी मारून बसली, कारण तिला प्रेमाचा एकही क्षण वाया घालवू वाटत नव्हता भांडणामध्ये. मग आता ते पोहोचले आणि त्याच्या मित्रानं त्याची गंमत करत त्यांची टांग खेचली आणि म्हणाला, विजू, मी तुझ्या स्टेटसला बघितलं, तू बायकोवरचा निबंध वाचला मी लिहिलेला तू, आणि माझ्या तर डोळ्यातच पाणी आलं. किती मोठा निबंध लिहिलास तू, बायकोवर निबंध असा विषय यायला पाहिजे रे. तसे सगळे खूप हसले. मग तिथं नाश्ता केला. त्याने तिला ट्रेनिंगमध्ये सोडलं. आणि ट्रेनिंग कोण करताय, ट्रेनिंग गेलं उडत. हिचे सतत त्याला फोन आणि मिस कॉल आणि मेसेज, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आणि कुठे आहात. तो म्हणाला, बाई, तुझ्या ट्रेनिंग सेंटरच्या आजूबाजूलाच फिरतोय, मला कुठे दम निघतोय गं मंजू तुझ्याशिवाय. आणि तिनं बरोबर त्याला 1:15 फोन केला आणि म्हणाली, बायको स्पीकिंग. आणि तो म्हणाला, नवरा हियर. आणि ती हसून आली, जानू कुठे बोंबलत फिरत आहे, अहो मुहूर्त जवळ आलाय लग्नाचा, या की लवकर, नाहीतर मी निघून जाईन बरं का. आणि तो हसून मला, 1:36, माहीत आहे मला, अजून वेळ आहे. त्यावेळी तर या दिवशी यावेळी घोड्यावर फिरत होतो. मंजू म्हणाली, कोणी लावला होता तुम्हाला घोडा. तो म्हणाला, आम्हीच आम्हाला लावून घेतला होता. आणि तुझ्या माहेरची माणसं किती नाचत होती. असं म्हणून दरवर्षीप्रमाणे या दिवसाच्या आठवणींना दोघांनी उजळा दिला, हसले, खेळले. आणि आता ॲनिव्हर्सरी म्हटल्यावर तिच्या मैत्रिणी मस्करी करायच्या. आणि ती नसताना एक जण आली, बाई, आम्ही रात्री दोघात चॉकलेट खाल्लं. आणि मंजू आली तसं त्या मंजूकडे बघून खुणवत म्हणाला, मंजूला पण सांग ना ही आयडिया, म्हणजे ती तसंच करेल संध्याकाळी. आणि बरं का मंजू, जातानाच ते विकत घेऊन जा. आणि मंजूला वाटलं, कशाबद्दल बोलतात या. आणि त्या इतक्या हसायच्या की बास. आणि मंजू म्हणाली, अगं सांगा तरी नक्की काय. एक मैत्रीण म्हणाली, कॅडबरी घेऊन जा, दोघांनी खा रात्री. आणि मंजू म्हणाली, अरे देवा, 19 वर्ष झालं हेच तर करतो, यात काय नवीन आहे. आणि सगळ्याजणी चकित झाल्या आणि म्हणाली, तू खूप पुढचेच बरं का. आणि मंजू आपली तोंडाला कुलूप लावून गप्पच बसली. आता कोण किती हाय लेवलचा आणि जास्त रोमॅन्स करतं हे ज्याच्या त्याच्याजवळ गुपित असतं, ते रात्रीचं गुपित असतं. आणि मंजू म्हणाली, आता माझा नवराच रोमॅन्टिक आहे तर मी काय करू. आम्ही रोज सकाळी खारा शेंगदाणासुद्धा खातो तोडून, पिस्तासुद्धा खातो, चॉकलेटच खावं असं पण काही नाही, पण सगळं करून झाले. तशा सगळ्याजणी खूप हसायला लागल्या.
आता संध्याकाळी तिला फार कंटाळा आला. ती सुटली आणि तो तिला घेऊन निघाला आणि मला चल तुला मिक्स ज्यूस पाजतो. ती हात जोडून म्हणाली नको, मला खूप कंटाळा आला, मला घरी सोडा. पण हा माणूस ऐकेल तर शपथ. तिला एकतर फळांचे काढलेले ज्यूस आवडत नव्हते, बाहेरचे फळं खायला आवडती, तीही नवऱ्यानंच चारायची. शेवटी तिच्यासाठी ज्यूस घेतला. तिनं मोजून 2च घोट पिले. अख्खा ग्लास त्याच्या तोंडाला लावला. शेवटी त्यालाच पाजलं आणि तो म्हणाला, मंजू नुसती माझी समजूत काढण्यासाठी इथपर्यंत आलीस का? तू पण खूप हट्टी आहेस बरं का. ती म्हणाली काय करू आता, असा हट्टी नवरा असला की त्यालाही असंच राहावं लागतं आमच्यासारख्या बायकांनी. मग तिला घरी सोडली. पुन्हा मुलाला घेऊन गेला आणि तिला म्हणाला तयार राहा, हॉटेलला जायचं आहे. ती म्हणाली खूप लांबच्या नको, जवळच्या हॉटेलला जाऊया, मला खूप कंटाळा आला आहे. आता यातही भांडण नको म्हणून त्यानं तिचं ऐकलं. जवळच्याच हॉटेलला गेले आणि मुलगा हात धुवायला गेला तोपर्यंत त्यानं हळूच तिचा हात पकडला आणि म्हणाला लग्नानंतरची फर्स्ट ॲनिव्हर्सरी आठवते का गं? आणि ती म्हणाली हो आठवते ना, तुम्ही होता पुण्यात आणि मी होते भुईमुगाच्या शेंगाच्या रानात. आणि तो हसला, कारण तेव्हा हे ॲनिव्हर्सरी वगैरे साजरे करण्याचं काय माहीत नव्हतं. जेव्हापासून मोबाईल आले तेव्हापासून इतरांचं बघून हे सुरू झालं. आणि मग जेवण केलं, आईस्क्रीम खाल्लं, पुन्हा घरी आले आणि तो मुलाला म्हणाला पटकन झोप रे, चल आजही बेडरूममध्ये सोड आणि हॉलमध्ये अंथरूण कर. तशी मंजू हसली आणि लाजायला लागली आणि त्यानं तिला सांगितलं जाऊन शॉवर घे. आणि आता त्याचं सगळं ऐकायचं म्हणून बाळ झोपलं आणि ती शॉवर घ्यायला गेली, कारण घामानं अंगाचा वास येतो ना आणि तोही या तुसड्या माणसाला आवडत नाही. आणि मंजू त्याला हसत म्हणाली आज काही चाटून चाटून खाणार आहात की काय मला, जे आंघोळ करायला लावताय. तसा तो हसला आणि बाथरूममध्ये घुसला आणि तिथेच शॉवर खाली तिच्याजवळ आला. तिला कमरेत पकडून जवळ ओढली. दोघांची छातीला छाती भिडली आणि मंजू लाजून चूर चूर झाली.